अंतर्राष्ट्रीय मानव अधिकार परिषद द्वारा पवनी नगर परिषद के खिलाफ में विवेक तलमले। इन्होंने 24 तारीख से श्रृंखलाबद्ध भूख हड़ताल शुरू किया है। इस भूख हड़ताल को 9 दिन पूरे हुए हैं। नगर परिषद पवनी के अधिकारी की ओर से किसी भी तरह से कोई कार्रवाई नहीं की गई है। इस कार्यालय के अधिकारी पत्र का जवाब देकर गोलमोल बातें कर रहे हैं। इन आंदोलनकारियों की भूख हड़ताल वापस लेने के लिए राजनीतिक दबाव भी डाला जा रहा है। यह राजनीतिक दबाव किसी को श्रेय देने का काम कर रहा है। देवेंद्र भोजराम बंसोड़ मालेवाड़ा तहसील कुरखेड़ा द्वारा उनके खिलाफ कोई कार्रवाई नहीं करने पर सवालिया निशान है और नगर परिषद उन्हें श्रेय देने का काम क्यों कर रही है, न कि किसी के दबाव में। नगर परिषद अधिकारी पवनी ने देवेंद्र भोजराम बंसोड़ से मिली भगत तो नहीं। देवेंद्र भोजराम बंसोड़ के विरुद्ध अपराध के साक्ष्य होने पर भी नगर परिषद एएसआईओ द्वारा अनदेखी किए जाने की बात देखने में आ रही है कि नागरिकों में चर्चा है कि पवनी नगर परिषद सीओ की 60 गांठ है। काय म्हणणं आहे तुमचं या साखर उपोषणाबद्दल? यांनी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळे आणि शासकीय दबाव असल्यामुळे हे देवेंद्र बंसोड यांची पाठराखण करीत आहे आणि हे दोषी असूनही सुद्धा कोणत्याच प्रकारची कारवाई अजूनपर्यंत करीतच नाही हे सिद्ध झालं आहे। आणि त्यांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही जिथपर्यंत बसाल तिथपर्यंत बसा, आम्ही बसपस व्हाल आणि निघून जाल, आम्ही तुम्हाला न्याय देणार नाही असं यांचं मत आहे। तरी यांच्यावर त्वरित कारवाई करून आम्हाला न्याय देण्यात यावा। उपोषणाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी श्री भगवान शिवराम मुंडले, राहणार पवनी, तहसील जिल्हा भंडारा। आम्ही या बनसोडच्या विरोधामध्ये झालेले कृत्य लक्षात घेता 24/1 पासून आम्ही उपोषणाला बसले आहोत। याचं कारकिर्दी आज 9वा दिवस आहे, परंतु आमच्याकडे त्यांचं काही असा पाठपुरावा आलेला नाही आहे की तुम्ही हे जे कृत्य करत आहात हे बरोबर नाही आहे किंवा शांत राहा असे ते सांगत नाही आहे। आणि एवढे म्हणून मी जास्त काही बोलत नाही आहो। देवेंद्र बंसोड हा दोषी आहे हे आम्हाला म्हणायचं आहे आणि आहे ते हे पुरावे आमच्याजवळ आहे। बस एवढं बोलून मी आपलं 2 शब्द सांगितलं। प्रायव्हेट काम नाही केलं। माझे नाव रामलाल दुधराम लांजेवा, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावा। नमस्कार, मी विवेक तलमले, पवनी, जिल्हा भंडारावर। गेल्या 24 तारखेपासून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदच्या माध्यमातून आम्ही साखळी उपोषण नगर परिषदच्या विरोधात छत्रपती शिवाजी स्मारकाच्या समोर राबवतात। गेल्या 24 तारखेपासून या उपोषणाला सुरुवात झाली। आज 8वा दिवस उपोषणाचा, 9वा दिवस आजची उपोषणाचा। पण या उपोषणाला सदर कार्यालयीन अधिकाऱ्यांकडून अजूनपर्यंत काहीच कारवाई झालेली नाही। कार्यालयीन अधिकारी इथं आले असता त्यांच्या पात्र आणि सोबत उलावडीचे उत्तर देऊन दिलेले आहेत। आणि सदर अधिकारी जे देवेंद्र बंसोड यांच्या विरोधात हा साखळी उपोषणच्या धोरणं आम्ही चालू केलेला होता, त्याची पाठराखण सदर कार्यालयीन अधिकारी हे करत आहेत। उलावडीचे उत्तर देणे चालू आहे आणि जर आम्ही पत्र न स्वीकारल्यास आमच्या घरी जाऊन बळजबरीने पत्र देत आहेत, चस्पा पत्र लावत आहेत। तर याला कुठेतरी आळा बसावा म्हणून राजकीय दबाव आमच्यावरती आणण्याचा प्रयत्न असल्याचे आम्हाला दिसत आहेत आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशीच आमची मागणी आहे।